MNN म्हणजे खांडेकर आणि खांडेकर म्हणजे MNN. जितका जीव ते आम्हाला लावतात ना, तितकाच जीव तुम्हाला सगळ्यांना सुद्धा लावतात. आणि तुमच्या सगळ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात हा त्या. आणि तुम्ही सगळे सुद्धा त्यांचा हा विश्वास सार्थकी लावता. आणि म्हणून आज MNN महाराष्ट्रातलं नंबर 1 न्यूज चॅनल आहे. ते म्हणतात ना, एखाद्या वास्तूचा पाया जितका मजबूत असतो, त्याचे खांब जितके मजबूत असतात ना, तितकीच ती वास्तू मजबूत असते. मग कितीही वारं येऊ दे, वादळ येऊ दे, भूकंप होऊ दे, त्या वास्तूला कधीच काहीच होत नाही. MNNचा पाया त्याची तत्व आहेत, पण MNNचे खांब तुम्ही सगळेजण आहात. आणि म्हणून MNN खंबीरपणे उभा आहे. मी तर या कुटुंबात आत्ता आलीये, पण तुम्ही सगळेजण गेल्या अनेक वर्षांपासून या कुटुंबाचा भाग आहात. मग गेली इतकी वर्ष जर तुम्ही या कुटुंबाशी एकनिष्ठ राहिलाय, तर या छोट्याशा गोष्टीमुळे तुमची एकनिष्ठा का ढळतीये? आमच्या चांगल्या काळात तुम्ही आमची सोबत केलीये, आमची साथ दिलीये. मग आता आमच्या कठीण काळात सुद्धा आमची साथ द्या प्लीज. एक गोष्ट मात्र मी खात्रीने सांगू शकते, खांडेकर आणि MNN यांनी कायम सत्याची साथ दिलीये. ते देत होते, देत आहेत आणि देत राहतील. सत्य कितीही खोल तळाशी बुडवायचा प्रयत्न केला ना, तरी ते कधी ना कधीतरी वर येतच. हा, आत्ता आपल्याकडे तितका वेळ नाहीये, पण म्हणून आपण पाण्यात उतरायचं, आपण तळाशी जायचं आणि आपण सत्य शोधून काढायचं. त्यांना खोटं बोलू देत, रेटून रेटून खोटं बोलू देत, पण त्यांना सुद्धा हे कळलं पाहिजे की सत्याच्या काठीचा आवाज होत नाही, त्याचे व्रण राहतात कायम. त्यांना सुद्धा हे कळलंच पाहिजे की MNN सत्याचा पाठीराखा आहे. MNN म्हणजे आवाज जनतेचा, महाराष्ट्राची. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. मला खात्री आहे दयानंद खांडेकर लवकरच सुटतील आणि तुम्हाला सगळ्यांना भेटायला पुन्हा येतील. हो हो, आम्ही सगळे वाट पाहू. तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे, खरंच. हा, पण मी म्हणून तुमच्या सगळ्यांचे आभार मानणार नाही हा, कारण कुटुंबातील सदस्यांचे आभार मानायचे नसतात असं शिकवलंय दयानंद खांडेकरांनी आम्हाला. कुटुंबात कधी कोणी एकमेकांवर रागवत नाही, लहान मोठं समजून माफ करून टाकतात. पण आज मी इथे येऊन लहान तोंडी मोठा घास घेतलाय, त्यासाठी खरंच मला माफ करा प्लीज. प्लीज माझ्यावर रागवू नका. नाही नाही तारिणी, आम्ही कोणीच तुमच्यावर रागवणार नाही आणि आम्ही सुद्धा सगळे आता जोमाने काम करू.